नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, फौजी महाराष्ट्र या यूट्यूब प्लॅटफॉर्मवर आपलं सर्वांचं स्वागत आहे। विद्यार्थी मित्रांनो, बघा SSC GD 2024 साठी आपण जी काही मॅथमॅटिक्सची लेक्चर सीरीज सुरू केलेली त्याच्यातील आजचा हा प्रॉफिट लॉस आपला चॅप्टर सुरू आहे आणि हा सेकंड पार्ट आहे, बरोबर। तर यापूर्वी जे काही चॅप्टर झालेले आहेत म्हणजे जसं की पर्सेंटेज चॅप्टर झालेला आहे, गुणोत्तर प्रमाण आणि वैवारी, हे सर्व चॅप्टर्स आपले झालेले आहेत पूर्ण। तर तेच सर्व लेक्चर सीरीज तुम्ही पाहून घ्या आणि त्याचा बेस आपण या ठिकाणी बऱ्याच ठिकाणी वापर करणार आहोत। आता प्रॉफिट लॉसचा हा काय आहे, सेकंड पार्ट आहे, म्हणजे अगोदरचं जे बेसिक सांगितलेलं आहे पहिला एपिसोड तुम्ही पाहून घ्या। आता विद्यार्थी मित्रांनो, बघा आता हे झालं आपलं ओव्हरव्ह्यू। तर आता तुमच्यासाठी एक महत्त्वाची सूचना आहे, एक नोटीस आहे। तुम्ही लेक्चरला शेअर करत नाहीत, तर तुम्ही लेक्चरला शेअर करा। तुम्ही शेअर केल्यामुळे काय होईल की इतर विद्यार्थ्यांपर्यंत ज्यांना एक्झाम जवळ आली आहे आणि ज्यांनी कोणते क्लास लावले नाही तर त्यांच्यासाठी हा खूप मोठा फायदा होऊ शकतो। आणि अगदी फ्री कंटेंट तुमच्यासाठी अगदी व्यवस्थित डिटेलमध्ये सर्व काही सिलेबस घेतलेला आहे, सर्व टाईप यामध्ये कव्हर करण्यात आलेले आहेत। तर तुम्ही काय करा, सर्व विद्यार्थ्यांना मॅक्झिमम शेअर करा। आणि त्याचप्रमाणे बघा, तुम्हाला काय प्रॉब्लेम वाटत असेल ह्या लेक्चर सीरीजमध्ये, तर तुम्हाला जो काही प्रॉब्लेम समजत नसेल तर तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये सांगायचं आहे। बघा, काल एक जणाचा आपल्याला कमेंटसुद्धा आलेली, रेशो चॅप्टरमधला क्वेश्चन क्रमांक जो 9 नंबरचा आहे, क्वेश्चन क्रमांक 9 आहे, म्हणजे कोणता आहे, कॉइन बेसचे ते प्रॉब्लेम्स आहेत, त्याच्याबद्दल तुम्हाला समजलं नाही। तर आपण काय करूया, ह्या लेक्चर सीरीजच्या एंडिंगला जेवढे आता याचे 5 ते 6 आपले एपिसोड असणार आहेत, तर 5व्या किंवा 6व्या एपिसोडला आपण काय करूया, तो प्रॉब्लेम्स किंवा ते कॉइन बेसचे प्रॉब्लेम्स आपण पुन्हा एकदा घेऊया। जर तुमची कमेंट्स मला समजली किंवा तुमचं काय प्रॉब्लेम आहे ते जर समजलं तर आपण काय करूया, जर बरेच प्रॉब्लेम असतील असे की तुम्हाला समजले नाहीत तर आपण काय करूया, त्याच्यावरती एखादं लेक्चरसुद्धा स्पेशल घेऊया की तुमचे जे काही प्रॉब्लेम्स आहेत किंवा जे काही तुम्हाला जे गणित सॉल्व्ह होत नाहीत किंवा एखादी कन्सेप्ट समजली नसेल तर त्या कन्सेप्ट तुम्ही कमेंट्स सेक्शनमध्ये सांगा आणि आपण त्याच्यावरती काय करूया, एखादं स्पेशल लेक्चर घेऊया किंवा 1-2 प्रॉब्लेम असतील तर या सिरीजमध्ये आपण काय करूया, कव्हर करूया। आता विद्यार्थी मित्रांनो, बघा आता GDची एक्झाम अगदी जवळ आलेली आहे, त्याच्यामध्ये 2 गोष्टी आपल्याला महत्त्वाच्या आहेत। एक तर आता तुम्हाला जर PYQ सिरीज जर पाहिजे असेल, एक तर PYQ सिरीज आणि दुसरे जे हे लेक्चर सिरीज आहे, बरोबर, आपली ही काय आपली ही लेक्चर सिरीज आहे। तर तुम्हाला लेक्चर सिरीज जर अशीच कंटिन्यू ठेवायची असेल तर तुम्ही मला कमेंट सेक्शनमध्ये सांगायचं की सर लेक्चर सिरीज चालू ठेवा। जर तुम्हाला वाटत असेल लेक्चर सिरीज आता एक्झाम अगदी जवळ आलेली आहे, तुम्ही बऱ्यापैकी तयारी केलेली असेल आणि तुम्हाला PYQच क्वेश्चन पाहिजे असतील तर तुम्ही काय करा, PYQ म्हणून असं कमेंट सेक्शनमध्ये सांगायचं आहे की जेणेकरून मला समजेल की तुम्हाला PYQ शेवटपर्यंत आता इथून पुढे घ्यायचे आहेत किंवा लेक्चर सीरीज असे सुरू ठेवायचे आहे। तर 2 पैकी तुम्ही जे सांगाल ते तुम्हाला इथून पुढे कंटिन्यू असेल। तर विद्यार्थी मित्र पहा आणि जास्तीत जास्त मित्रांपर्यंत शेअर करा। तुम्ही शेअर केलं तर हे लेक्चर जास्त विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचतील आणि त्याच्यामुळे त्यांच्या पण जास्त विद्यार्थ्यांकडे गेल्यानंतर जास्त आपल्याला प्रॉब्लेम्स काय असतील किंवा कोणाच्या काय अडचणी असतील तर ते आपल्याला समजतील आणि त्याच्यावरती आपल्याला तुमचे जे काही तुमच्या डाऊट असतील ते डाऊट आपल्याला आणखीन मॅक्झिमम क्लिअर करता येईल। तर ठीक आहे, आपण काय करूया, आता या प्रॉब्लेम्सला सुरू करूया। आता विद्यार्थी मित्र पहा, हा प्रश्न क्रमांक 1 पहा, एक वस्तू 2200 रुपयाला विकलेली तर 10% नफा होतो, जर ती वस्तू 2600 रुपयाला विकली तर किती टक्के नफा होईल। प्रॉब्लेम अगदी व्यवस्थित आहे, कोणत्याही प्रकारे आपल्याला फॉर्म्युला वगैरे वापरू नका आणि याच्यामध्ये आपल्याला काय करायचं आहे, अगदी कन्सेप्टला आधी महत्त्व द्यायचं आहे। कन्सेप्टला पाहून आपण हा प्रॉब्लेम सॉल्व्ह करूया। आता या ठिकाणी पहा, वस्तू किती रुपयाला विकलेली, 2200 रुपयाला विकलेली, बरोबर, आणि त्याच्यामधून फायदा किती झालेला आहे, 10%, बरोबर। आणि ती वस्तू किती रुपयाला सांगितली, 2600 रुपयाला जर विकली तर फायदा किती टक्के होईल, 1%, बरोबर। आता मला सांगा, ही विक्रीची किंमत माहिती आहे आणि नफ्याची टक्केवारी माहिती आहे, पण तुम्हाला नेहमी काय सांगितलेलं आहे, प्रॉब्लेम कालच्या पहिल्या लेक्चरमध्ये काय सांगितलेलं, आपल्याला नफ्याची टक्केवारी, नफा काढायचा आहे किंवा तोटा काढायचा आहे, ह्या सर्वांसाठी बेसिक काय असतं की आपली खरेदी किंमत महत्त्वाची असते, बरोबर। मग आपल्याला काय करायचं आहे, खरेदी किंमत आधी माहिती असणं गरजेचं आहे। बरं, आता आपण खरेदी किंमत जर याच्यावरनं काढत बसलो, ॲक्च्युअल खरेदी किंमत जर काढत बसलो आपण, तर आपल्याला काय होईल, वेळ जास्त व्हायला जाईल, आपल्याला वेळ वायाला घालवायचं नाही। आपण काय करूया, या ठिकाणी कोणती असं जर प्रॉब्लेममध्ये काय करायचं, नेहमी एखादी वस्तू 100 रुपयाला घेतलेली होती असं मानूया आपण आणि त्याच्यावरती 10% नफा झाला आहे, म्हणजे ती वस्तू किती रुपयाला विकलेली असेल, मी 100 रुपयाच्या वस्तूवरती मला 10 रुपयाचा नफा झालेला आहे, म्हणजे ती वस्तू मी किती रुपयाला विकलेली असेल, 110 रुपयाला, बरोबर। आता तेच या ठिकाणी आपल्याला पाहायचं आहे। सपोज माझी 100% एखादी वस्तूची खरेदी किंमत 100 रुपये आहे, म्हणजे त्या वस्तूची टक्केवारीमध्ये विचार केला तर किती टक्के किंमत आहे, 100% किंमत आहे। त्या वस्तूवरती मला 10% नफा, 10 रुपये नफा झाला,
म्हणजे ती वस्तू 110 रुपयाला विकली म्हणजेच किती झाले 110% झालेत. हेच या ठिकाणी कन्सेप्ट आहे. थोडक्यात मला वस्तूची किंमत सपोज जी काही किंमत एनी टाईम वस्तूची तुम्हाला 2000 रुपये किंमत दिली तुम्हाला खरेदी किंमत बरोबर. तर आपण याला काय म्हणतो ही खरेदी किंमत किती आहे 100% आहे. वस्तूची किंमत समजा तुम्हाला 4000 रुपये दिली कितीही देऊन द्या तर ही खरेदी किंमत किती आहे आपल्यासाठी 100% आहे हे बरोबर. आता सपोज ह्या 2000 रुपयावर तुम्ही काय केलं 10% नफा मिळवला बरोबर. म्हणजेच 100%ची वस्तू किती टक्क्याला विकलेली असेल मी 110% रुपयाला विकलेली. म्हणजे 100%च्या वर जी एक्स्ट्रा 10% येतात ना ते आपला काय असतो नफा असतो. सेम कंडिशन या ठिकाणी आपल्याला वापरायची आहे. या प्रॉब्लेम्समध्ये काय सांगितलं तुम्हाला एक वस्तू 2200 रुपयाला विकली आणि नफा किती झाला 10%. आता ही 2200 रुपये काय आहे वस्तू विकलेली आहे आणि 10% नफा झाला म्हणजे याची खरेदी किंमत माहिती नाही. खरेदी किंमत किती असते 100% असते बरोबर. खरेदी किंमत किती असते 100%. आता याच्यावरती काय झाले 10% नफा झालेला आहे म्हणजेच ही वस्तू मी किती रुपयाला विकलेली असेल 10% म्हणजेच 100% खरेदीची अधिक 10% नफ्याची म्हणजेच ही वस्तूची विक्री किंमत किती झाली 110% रुपयाला ती वस्तू विकलेली असणार. त्यावेळी काय होईल मला म्हणजे 100% खरेदी किंमत आणि विकली किती 110%ला म्हणजेच काय झालेलं आहे 10% मला नफा झालेला आहे. पण ही 110% म्हणजेच किती आहे ही वस्तू 2200 रुपयाला विकल्यानंतर 2200 रुपयाला विकली म्हणजेच किती रुपयाला विकली 110% विकलेली मी. म्हणून ह्या 10%च्या ऐवजी काय करा तुम्हाला हा नफा दिलेला आहे आणि ही काय ही विक्री किंमत दिली आणि ही नफ्याची टक्केवारी दिली. पण विक्रीची टक्केवारी माहिती आहे का आपल्याला विक्रीची टक्केवारी किती होईल ही 110%. ही खरेदी टक्केवारी अधिक ही नफा टक्केवारी खरेदी टक्केवारी अधिक नफ्याची टक्केवारी इक्वल टू काय असतो विक्रीची टक्केवारी असते बरोबर. म्हणजे 100% किती घ्यावं लागतं तुम्हाला 110%. आता सपोज यामध्ये काय झालं आहे हे 2200 रुपये म्हणजेच 110% तर 2600 रुपये म्हणजे किती टक्के होतील मग 100च्या वरती जेवढी टक्केवारी येईल ती काय असणार आहे नफ्याची असणार आहे. सपोज याला काय करूया आपण एक्स मानूया. आता या ठिकाणी पहा तुम्ही डायरेक्ट क्रॉस मल्टिप्लिकेशन केलं आणि एक्सची व्हॅल्यू काढली तरी चालेल बरोबर. पण थोडंसं तुम्हाला मान्य करायचं आता तुम्हाला मान्य करायला थोडासा वेळ लागू शकतो. आपण एक थोडक्यात मेथड पाहूया. हा 0 हा 0 हा 0 हा 0 गेला. ह्या 22 रुपयाला आणि ह्या 110 रुपयाला कितीने भाग जातोय कितीने भाग जातोय 11ने भाग जातोय. 11 दुने 22 या ठिकाणी किती होईल या 11ला भाग दिला तर किती होईल 11 की 11 आणि 0 बरोबर. आता आम्हाला सांगा ही याची पट किती आहे 5 पट बरोबर. आता ह्या 26ची किती घ्या तुम्ही 5 पट घ्या गुणिले किती 5 पट म्हणजे ॲक्च्युअली किती येईल 5 गुणिले 6 किती येईल 30. हातच्या किती आला 3 5 गुणिले 6 किती 30 0 हातच्या 3 5 दुने 10 अधिक 3 किती येईल 13. ही काय आहे टक्केवारी. ज्यावेळी वस्तू 100% खरेदी किंमत होती 110%ने विकली 10% नफा झाला. आता ती वस्तू 2600 रुपयाला विकली म्हणजेच किती टक्क्याला विकली मी 130%ने विकलेली. माझी खरेदी किंमत किती होती आपल्या वस्तूची 100% ही काय होती खरेदी किंमत होती बरोबर. आणि विक्री किती टक्क्याला झाली 130%ने झाली. म्हणजे खरेदी किंमत 100% आणि विक्री किंमत 130% म्हणजे दोघांमधला फरक जो 30% आहे तो किती आहे काय आहे आपला नफा आहे. म्हणजे 2200 रुपयाला विकली तर 10%चा नफा होतोय. 2200 रुपयाला विकली तर 10%चा नफा. 2600 रुपयाला विकली तर किती टक्क्याचा नफा होईल 30%चा नफा होतोय. आता विद्यार्थी मित्र पहा अगदी हे जर गणित तुम्ही फास्टमध्ये सॉल्व्ह केलं आणि जर तुम्ही प्रॅक्टिस याच्यामध्ये भरपूर केलेली असेल तर तुम्हाला काय होईल हे अगदी अर्ध्या मिनिटामध्ये तुम्हाला हे प्रॉब्लेम सॉल्व्ह होण्यासारखं आहे. अगदी अर्ध्या मिनिटामध्ये तुम्हाला हा प्रॉब्लेम सॉल्व्ह होऊ शकतो. प्रॅक्टिस करा आणि प्रॉब्लेम्सला समजून घ्या. कोणत्याही प्रकारचं तुम्ही काय करा या ठिकाणी फॉर्म्युला वगैरे तुम्हाला मांडण्याची गरज पडणार नाही. ठीक आहे आपण काय करूया आणखीन इतर प्रॉब्लेम्स घेऊया आणि जर तुम्हाला प्रॉब्लेम समजत नसेल तर तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये सांगा आणि पाठीमागील सर्व लेक्चर्स पहा तुमच्या कन्सेप्ट अगदी काय होतील क्लिअर होतील. मग विद्यार्थी मित्रांनो याच्यामधून आपल्याला एक छान कन्सेप्ट आपल्याला क्लिअर करायची आहे. प्रॉब्लेम्स बिलकुल मागचा आहे तसाच आहे पण आपण एक काय करूया छान कन्सेप्ट या ठिकाणी क्लिअर करूया. या ठिकाणी पहा राकेशने एक कार 5 लाख रुपयांना विकलेली तर त्याला 28% नफा होतोय.
जर 32% नफा मिळवण्यासाठी ती कार त्याला किती रुपयांना विकावी लागेल? बरोबर. ऑप्शन दिलेत या ठिकाणी, 2 ऑप्शन आहेत, ए ऑप्शन आहे, बी ऑप्शन आहे. आता या ठिकाणी कॅल्क्युलेशनचा पार्ट पाहिला, ही संख्या मोठी आहे, ही संख्या मोठी आहे, ही संख्यासुद्धा मोठी आहे. आपण काय सांगितलं की पाडे, अशा वेळी काय वाटतं तुम्हाला पाड्यांची गरज आहे. थोडंसं या गणिताला व्यवस्थितपणे समजून घेऊया. या ठिकाणी सूत्रांचा कमी वापर करून किंवा पाड्यांचा सुद्धा आपलं जसं आपण सेकंड लेक्चरमध्ये सांगितलं आहे, तर तो कसं मॅचिंग गोष्ट सांगतो मी, ते तुम्ही व्यवस्थित पहा. ज्यांना कोणाला पाडे पाठ नसतील त्यांना सुद्धा हा प्रॉब्लेम कसा सॉल्व्ह करता येईल हे आपल्याला या ठिकाणी पाहायचं आहे. मग आपल्याला काय सांगितलं आहे, ती वस्तू काय केली, 5 लाख रुपयांना काय केलेली, विकलेली. बरोबर. 5 लाख रुपयाला काय केली, ती वस्तू विकलेली आणि 28% नफा झालेला आहे आणि 32% नफा मिळवायचा आहे. आता या ठिकाणी सांगा नफ्याची टक्केवारी किती आहे याच्यामध्ये, 28%. नफ्याची टक्केवारी किती आहे, 28%. आता ही जी काय आहे ती विक्रीची किंमत आहे. आपल्याला पाहिजे काय, खरेदीची किंमत. कारण पहिल्या लेक्चरमध्ये काय सांगितलं तुम्हाला की नफा तोटा काढायचा असेल तर तुम्हाला बेस काय माहिती पाहिजे, खरेदी किंमत माहिती पाहिजे. बेसिक काय माहिती पाहिजे, तर खरेदी किंमत माहिती पाहिजे. खरेदी किंमत आपल्याला माहिती नाही. सपोज जी कोणतीही किंमत असेल त्याला पण 100% किंमत असते. ती पहिल्या प्रॉब्लेम्समध्ये पण तुम्हाला सांगितलेलं आहे. सपोज ही खरेदी किंमत किती असते आपली, 100%. आता सपोज खरेदी किंमत 100% होती, नफा 28% झालेला आहे या खरेदी किंमतीवरती, तर विक्रीची टक्केवारी किती असेल आपली, 128%ला रुपये ती विकलेली असेल. 128%ला. पण आपल्याला काय करायचं आहे, ही टक्केवारी किती पाहिजे, नफा किती पाहिजे, 32% पाहिजे. बरोबर. खरेदी किंमत माहिती आहे का, नाही. मग खरेदी किंमत आपण किती घेतली, जी काही किंमत असते ती किती असते, 100% खरेदी किंमत असते. आता ह्या 100%वरती 32% नफा मला मिळवायचा आहे. म्हणजे ती वस्तू विकलेली असेल, ती विक्रीची टक्केवारी किती असणार आहे माझ्या, 132%ने ती विकलेली असणार आहे. म्हणजेच थोडक्यात काय सांगितलं आहे, ही 128%ने विकली तर 5 लाख रुपयाचा विक्री किंमत होते. ही काही विक्री आहे, विक्री किंमत आहे, विक्रीची टक्केवारी आहे, विक्री पर्सेंटेज. 128%ला विकली एकदा, नंतर काय सांगितलं 132%ने विकली येणार आहे मी. 128%ची विक्री किंमत आहे म्हणजेच मला काय 28% फायदा आहे. 132%ची विक्री किंमत आहे म्हणजेच मला 32% काय होणार फायदा. आता मला सांगा 5 लाख रुपयांना विकलेली आणि विक्रीची टक्केवारी किती आहे, 128%. मग 132%ची विक्री किंमत किती असेल हे आपल्याला करायचं. म्हणजेच काय, विक्रीची किंमत आपल्याला मिळवायची आहे याच्यामध्ये. या ठिकाणी पहा, जी काही विक्री किंमत किती आहे, विक्री किंमत 5 लाख रुपये. बरोबर. आणि विक्रीची पर्सेंटेजमध्ये जर टक्केवारी विचारली, पर्सेंटेज किती आहे, 128%. बरोबर. पण मला पाहिजे किती, 132% जर रुपयाला जर 132%ने जर विकली तर या ठिकाणी जी किंमत तयार होईल ती किती असेल. फॉर्म्युला प्रॉब्लेम्सला समजून घ्या आणि त्याची मांडणी शिका. आता सपोज आता या ठिकाणी हे थोडंसं आपण तुम्ही नोट डाऊन करून घ्या सर्व काही. या ठिकाणी पहा, आता तुम्ही तर्कस गुणाकार करा किंवा एक्सची किंमत फाइंड करायची तुम्ही तुमच्या पद्धतीने काढू शकता, पण त्याच्यामध्ये सुद्धा तुमचा वेळ वायाला जाऊ शकतो जास्त. या ठिकाणी पहा, हे 128 आहे, हे 132 आहे. टक्केवारी साईन गेलं. बरोबर. बरोबर. आता या ठिकाणी पहा, 4 त्रिक 12, याला 4ने भाग द्या, याला 4ने भाग द्या. 4 त्रिक 12, 4 दुने किती 8. या ठिकाणी पहा 4 त्रिक किती 12, 1 राहिले, 4 त्रिक किती 12. आता 32 आणि 33 आहेत, 128 ऐवजी 32, 132 ऐवजी काय 33 आहेत. आता एक्सची किंमत तुम्हाला काढायची आहे. बरोबर. आता या ठिकाणी पहा, तिरकस गुणाकार काढा तुम्ही. एक्स इक्वल टू काय येईल तुमचं, डायरेक्ट हे 5 0 0 0 0 गुणिले किती येईल, हे 33 डिवाइडमध्ये काय, हे 32. बरोबर. डिवाइडमध्ये काय आहे, 32 आहेत. तुम्ही मला सांगा आता या ठिकाणी आणखीन तुम्ही भाग देऊ शकता. सोबत तुम्ही
8ने भाग दिला किंवा आहे असं ठेवलं तरी चालेल. ठीक आहे असं ठेवूया आपण 32. आता तुम्हाला या प्रॉब्लेमचा समोर जायचं आहे. तुम्हाला ऑप्शन आपल्याला काय आहेत, ए आणि बी 2 ऑप्शन आहेत. तुम्हाला एक्झाममध्ये 1 मिनिटामध्ये सॉल्व करायचं आहे बरोबर, 1 मिनिटाच्यात. आता हा प्रॉब्लेम आला, याला बेरीज वजाबाकी गुणाकार मल्टिप्लिकेशन डिवायडेशन काय जे काय आहे डिवाईड करायचं आहे. कमीत कमी एवढ्याच कंडिशनला तुम्हाला 1 ते 2 मिनटं लागणार आहेत. वरचा प्रॉब्लेम वाचणं हे सॉल्व करणं याला बरेच तुमचा वेळ जाऊ शकतो. आता याच्यामध्ये काय महत्त्वाचं आहे तुम्हाला त्यासाठी सांगतो. तुमचे पाढेपाठ असतील नसतील त्याचा उपयोग या ठिकाणी काही जास्त होणार नाही. जरी पाढेपाठ असतील तर पाढ्यांचा वापर करून तुम्हाला गणित जर सॉल्व करायचं असेल तर तुम्हाला काय होणार आहे, याच्यामध्ये खूप मोठा वेळ लागणार किंवा 1 मिनिटापेक्षा 2 मिनिटापेक्षा तुम्हाला जास्तच वेळ लागणार आहे. तुम्ही अशा वेळी काय करा, डिजिटल समचा वापर करा. डिजिटल समचा वापर करायचा म्हणजेच काय करायचं, आता या ठिकाणी पहा, डिजिटल समचा वापर करायचा म्हणजे काय करा, या जे काही 5 लाखाची संख्या आहे याच्यामध्ये जर आपण डिजिटल सम म्हणजे जे काही संख्या आहेत त्या संख्या जोडत जावा तुम्ही. 5 + 0 + 0 + 0 + 0 किती होईल, बेरीज किती होईल 5. 3 या ठिकाणी गुणिले चिन्ह आहे पुढं, 3 आणि 3 ह्या दोघांची बेरीज करा. 3 + 3 किती होईल बेरीज, गुणिले किती येईल 6 भागिले 3 + 2 ह्या दोघांची बेरीज कर. 3 आणि 2 किती 5 बरोबर. आता या ठिकाणी पहा 5 गुणिले 6 किती 30. या ठिकाणी काय डिवाइडमध्ये 5 आहेत. या 5ला आपण छेदामध्ये काय करतो, नेहमी एक संख्या ठेवायची असते छेदामध्ये. तुम्ही याला काय करा 5 गुणिले 6 करा, सॉरी 5 गुणिले 2 करा आणि याला गुणिले 2 करा, असंही चालेल किंवा तुम्ही याला डिवाइड केलं तरी चालेल, काही प्रॉब्लेम नाही. सहज भाग जात असेल तर काही टेन्शन नाही तुम्हाला. आपण या मेथडने शक्यतो हे ओव्हरऑल काय सांगितलं, इथं जर भाग जात नसेल तर काय करायचं तुम्हाला, डिवाइडमध्ये काय करतो छेदामध्ये एक संख्या आणावी लागते. पण याच्यामध्ये पण आणखीन बऱ्याच कंडिशन असतात, त्याच्यासाठी आपण काय करू, डिजिटल समच्या काय करूया, आपण एक स्पेशल लेक्चर वाटलं तर घेऊया. या ठिकाणी पहा 30 गुणिले 2 किती 60, 5 गुणिले 10 किती 1, हा शून्य गेला. डिजिटल सम किती आली तुमची 1, सॉरी 6 आली. आता हा 6 आणि याच्यामध्ये डिजिटल सम 6 कोणाचे ते हे आपल्याला पाहायचं आहे. या ठिकाणी पहा 5 + 1 किती 6, 6 आणि 5 किती 11, 11 आणि 2 किती 13 आणि 13 आणि 6 किती 13 आणि 6 किती 19, 9 आणि 1 किती 10, 1 आणि 10ची बेरीज किती 1, म्हणजे डिजिटल सम किती आली 1. या ठिकाणी पहा 5 आणि 5 किती 10, 1 मिनटं, हे किती 15 आहेत बरोबर का. डिजिटल सममध्ये ज्यावेळी 9 ही संख्या तयार होते ती कन्सिडर नाही केली तरी चालेल, पाठीमागच्या 1-2 लेक्चर्समध्ये मी तुम्हाला सांगितलेले आहे. या ठिकाणी पहा 6 आणि 2 किती 8, 8 आणि किती 9, ह्या तिघांची बेरीज करू नका तुम्ही. राहिले किती 5 आणि 5 10 आणि 5 किती 15, 15 राहिले. 15 मध्ये 5 + 1 किती 6. तुमचं उत्तर किती असणार, हे डिजिटल सम किती 6, ही डिजिटल सम किती 6. तुम्हाला पाढ्यांचा वापर यामध्ये करावा लागला का, तुम्हाला आपली लेक्चर सिरीज सुरू झाल्यानंतर सेकंड एपिसोडमध्ये सांगितलेलं तुम्हाला पाढ्यांची जास्त गरज पडणार नाही. बघा ह्या डिजिटल समला हे किती गोष्टी आपण सोपे केलेल्या आहेत. खूप मोठा आणि खूप चांगला कन्सेप्ट आहे आणि त्याच्यामुळं मॅथमॅटिक्सला शिकणं म्हणजेच काय, मॅथमॅटिक्सला समजून घेणं. तुम्हाला वारंवार ह्या गोष्टी मी सांगितलेल्या आहेत. तुम्ही लेक्चर सिरीज जर पूर्ण करत असाल तर तुम्हाला कोणताही प्रॉब्लेम येणार नाही. तुम्हाला जीडीच काय कोणती CGL CHS असेल, MTS असेल, महाराष्ट्र शासनाची कोणतीही एक्झाम असेल तर तुम्हाला कोणताही प्रॉब्लेम येणार नाही. बघा विद्यार्थी मित्रांनो, हा प्रश्न तिसरा आहे. एक पेन 15% नफ्याने 28.75 रुपयाला विकला जातोय. जर तो पेन 25.75 रुपयाला विकला तर नफा टक्केवारी किती आहे. या ठिकाणी पहा 28.75 रुपयाला विकला तर 15% नफा बरोबर, आणि 25.75 रुपयाला विकला तर किती टक्के नफा असेल. तुम्हाला जे काही ऑप्शन असतील त्याच्यामध्ये 15%पेक्षा नफा कमी होणार आहे का, कारण या ठिकाणी विक्री किंमत जास्त आहे, या ठिकाणी विक्री किंमत काही कमी आहे. 15%पेक्षा नफा 100% काय होणार आहे, नक्कीच कमी होणार आहे. हे तुम्हाला लॉजिक लागलं पाहिजे. जर ऑप्शनमध्ये जर 15%पेक्षा सगळे ऑप्शन आहेत आणि एक ऑप्शन 15%पेक्षा लहान असेल तर डायरेक्ट काय असणार, उत्तर तुमचं ते असणार आहे. त्याच्यामुळं हे पण तुम्हाला लॉजिक लागलं पाहिजे. आता विषय झाला एक महत्त्वाचा मला पॉईंट सांगत आहे डिजिटल समबद्दल. विद्यार्थी मित्रांनो, डिजिटल सम कुठे अप्लाय होते, त्याच्या काय कंडिशन असतात हे तुम्हाला 100% माहिती नाही. अजून आपण त्याच्यावरती पूर्ण लेक्चर घेतलं नाही. त्याच्यामुळे तुम्ही काय करा, शक्यतो डिजिटल समचा वापर कमी करायचा आहे तुम्हाला.
पण काय करायचं, सपोज कधी कधी काय होतं डिजिटल सममध्ये काय होतं, जे काही तुम्हाला ऑप्शन दिलेत, सपोज या गणितामध्ये गुणाकार भागाकाराची सगळी डिजिटल सम 5 आलेले आणि तुम्हाला ऑप्शन जे 4 दिलेत, त्या 4ची डिजिटल सम जर 5 आली तर तुम्ही कन्फ्युजनमध्ये जाऊ शकता, बरोबर. त्याच्यामुळे डिजिटल सम त्याच वेळी वापरायची जेव्हा तुम्हाला कॅल्क्युलेशनला खूप मोठा प्रॉब्लेम होते त्यावेळी. आता काय शक्यतो कॅल्क्युलेशन आपण अगदी सोप्या पद्धतीमध्ये कसं कॅल्क्युलेशन करतात ते आपल्याला या ठिकाणी पाहायचं आहे. परंतु कॅल्क्युलेशन जर तरीसुद्धा अवघड होत असेल तर फायनली तुम्हाला एक ऑप्शन असेल डिजिटल समचा. तर विद्यार्थी मित्रांनो पहा, या ठिकाणी पहा, आता आपण हा प्रॉब्लेम्स पाहायचा आहे. आता याला कसं सोपं करता येईल या ठिकाणी पहा. आता 1.15% नफ्याने 28.75 रुपयाला विकलेला आहे. म्हणजे याची विक्री किती रुपयाची आहे, किती आहे 28.75 रुपयांची, बरोबर. आता नफा किती सांगितलेला आपल्याला, नफा आहे तो किती 15% नफ्यांचा 15% आहे. याचा अर्थ काय होतो, खरेदी किंमत माहिती नाही, खरेदी किंमत किती असते आपली 100%, जी काय असेल किंमत ती 100% आपण मानतो त्याला, आणि त्या 100%वरती नफा 15% झालेला आहे. म्हणजे ती वस्तू किती टक्क्यांनी विकलेली असेल, मी 115% विकलेली असेल. म्हणजेच या ठिकाणी विक्रीची जी टक्केवारी आहे, पर्सेंटेज विक्री टक्केवारी किती असणार आहे 115%. पण एक्झाम्पलमध्ये काय सांगितलेलं आहे, जर ती वस्तू 25.75 रुपयाला विकलेली असेल, 25.75 रुपयाला विकली तर या ठिकाणी नफा किती येईल तर 1% नफा असेल आपला. या ठिकाणी विक्रीची टक्केवारी किती असेल, म्हणजेच मला एक सांगा 100%च्या वरती किती आहेत 15, 115 आहेत, म्हणजे 100%च्या वर किती 15%, बरोबर. 15% काय झालं याच्यामध्ये नफा झालेला आहे. आता 100% वरती जर 10% आले म्हणजे 110% आले तर डायरेक्ट 10% नफा असतो. 100% प्लस 30% आले म्हणजे 130% आले तर आपल्याला 30% नफा असतो, हे तुम्ही लक्षात ठेवा. आता या ठिकाणी पहा हे प्रॉब्लेम्स, आता पॉईंटमधलं उदाहरण आहे, एक्झाम्पल आहे, बरोबर. ऑप्शन तुम्हाला दिलेले असतील. आता या ठिकाणी पहा हे काय आहे, या ठिकाणी पॉईंट नंतर 2 घर आहेत, या ठिकाणी पॉईंट नंतर 2 घर आहेत. तुम्ही अशा कंडिशनला काय करा, दोन्ही पॉईंट काढून टाका, बरोबर. यामध्ये 5ने याला भाग जातो, याला पण 5ने भाग जातोय. आपल्याला आणखी सोपं कसं करता येईल ते पाहायचं आहे. दोन्हीमध्ये 5ने डिवाईड करा. या ठिकाणी 5ने भाग दिला तर किती 5 5 25, बरोबर. या ठिकाणी 5 1 5 आणि या ठिकाणी 5 5 25, 515 आलेत, बरोबर. या ठिकाणी किती आली 515. 5 गुणिले 5 5 5 25, 5 1 5 आणि 2 राहिले 5 5 25. या ठिकाणी किती राहतील 7ला 5ने भाग द्या, सॉरी 28 आहे या ठिकाणी, बरोबर. 5 5 25. या ठिकाणी किती राहिले 3, 5 गुणिले 7 किती 35, 2 राहिले, 5 गुणिले 5 किती 25, 575 515. आता या 575 आणि 515ला जरी तुम्ही पुन्हा एकदा भाग दिला 5ने तरी चालतोय, बरोबर. या ठिकाणी पहा 5 गुणिले 5 0, 5 3 किती 15, 103 गुणिले 5 केलं तर 515 येतात. या ठिकाणी पहा 5 1 5, बरोबर. पुन्हा 5 1 5, 2 राहिले, 5 गुणिले 5 किती 5 गुणिले 5 किती 25 येतात. आता राहिले किती ह्यामधले, ह्या कॅल्क्युलेशनच्या ऐवजी आपल्याला काय घ्यायचं आहे, आता ह्या डाट्याच्या ऐवजी आपल्याला काय घ्यायचं आहे, आता डायरेक्ट हा डाटा घ्यायचा आपल्याला. म्हणजे 115 रुपये 115%, 103 1%. आता मला सांगा ही याची पट किती आहे 115 आणि 115%. ही याची पट किती आहे 1 पट, बरोबर. ही याची पट किती आहे 115ची 1 पट घेतली तर 115% येतात. त्याचप्रमाणे 103ची 1च पट घ्या म्हणजे किती येतील 103% येतील. म्हणजे 1ची किंमत किती झाली 103%. मागाशी एक्झाम्पलमध्ये काय दिलं आहे 115% म्हणजे काय 100 प्लस 15% म्हणजेच 15% नफा. 103% म्हणजे काय 100 प्लस 3% म्हणजेच नफा किती आहे 3%. हे आपलं आन्सर आहे फायनल. कॅल्क्युलेशन अवघड आहेत का, पाड्यांचा आपल्याला प्रॉब्लेम झाला का, कॅल्क्युलेशनला समजून घ्या, मॅथमॅटिक्सला समजून घ्या, तुम्हाला मॅथमॅटिक्स अगदी सोपं वाटेल. विद्यार्थी मित्र बघा, तुम्हाला जर ही गणित अगदी खरंच आवडत असतील तर तुम्ही 100% वरती सर्वांना शेअर करा. ह्या कन्सेप्ट तुमच्यासोबत तुमच्या मित्रांना सुद्धा खूप उपयोगी पडतील. कॉम्पिटेटिव्ह एक्झामला तुम्हाला हे खूप मजबूती लेक्चर्स करून देणार आहेत. आणि
जास्तीत जास्त विद्यार्थी मित्रांना तुम्ही सुद्धा लाईक करा, तुमच्या मित्रांना सुद्धा लेक्चर योग्य वाटत असेल तर लाईक जरूर करा. चॅनलला सर्वांनी सबस्क्राईब करायचं आहे. आता आपण काय करूया, इतर सुद्धा लेक्चर्स आपण या ठिकाणी पाहूया. बघा विद्यार्थी मित्रांनो, हा पुढील प्रश्न, या प्रकारचा प्रश्न तुम्हाला नेहमी विचारला जातो. या ठिकाणी बघा 70 वस्तूंची खरेदी किंमत ही 40 वस्तूंच्या किमती एवढी आहे, तर नफा टक्केवारी विचारलेली. विद्यार्थी मित्रांनो, आत्तापर्यंत जे काही प्रश्न घेतलेत ते सर्व PYQ प्रश्न आहेत. त्याच्यामुळं हे जे काही CGL असेल, CHSL असेल, MTS असेल, GDL आहे, या टाईपचे प्रश्न ऑलरेडी विचारलेत आणि तेच प्रश्न जे विचारलेले आहेत ते PYQ प्रश्न आपण घेत आहोत. या ठिकाणी पहा, जसं दिलेलं आहे ती कंडिशन पाहूया. या ठिकाणी काय विचारले, 70 वस्तूंची काय सांगितली, खरेदी किंमत सांगितली, खरेदी किंमत बरोबर इक्वल टू काय सांगितले, 70 वस्तूंची खरेदी किंमत ही 40 वस्तूंची विक्री किंमती एवढी आहे म्हणजेच काय दोघांमध्ये काय सांगितले, इक्वल आहे. त्यांनी सांगितलेलं आहे 70 वस्तूंची खरेदी किंमत इक्वल टू काय आहे, 40 वस्तूची विक्री किंमत आहे. 40 वस्तूंची काय विक्री किंमत आहे बरोबर. आता या ठिकाणी खरेदी किंमत आहे, या ठिकाणी विक्री किंमत आहे. या दोघांना आपण जर एकत्र आणलं तर काय होईल, खरेदी भागिले विक्री इक्वल टू 40 भागिले 70. म्हणजे याच्यातून काय करता येईल आपल्याला, रेशो एक अपूर्णांक तयार होईल आणि एक अपूर्णांक म्हणजेच काय असतो, रेशो फॉर्मॅट असतो. या ठिकाणी पहा खरेदी भागिले ही खरेदी किंमत भागिले ही काय विक्री किंमत बरोबर इक्वल टू हे 40 असे ठेवले 40 आणि डिवाइडमध्ये हे 70 या ठिकाणी ठेवले बरोबर. खरेदी आणि विक्री, जर खरेदी 40 रुपयाला केली तर विक्री किती रुपयाला केली, 70 रुपयाला. म्हणजे या दोघांमध्ये काय होणार आहे, नफा होणार आहे आणि नफ्याची टक्केवारी विचारलेली आपल्याला. या ठिकाणी काय करूया, हा शून्य गेला. आता सपोज खरेदीचा रेशो 4 आहे तर विक्रीचा रेशो किती आहे, 7. थोडक्यात या ठिकाणी काय करूया, खरेदी तुम्ही 4 रुपयालाच वस्तू केलेली होती, एक वस्तू आहे ती 4 रुपयाला खरेदी केली आणि ती विकली किती रुपयाला, 7 रुपयाला. तर किती टक्के नफा होईल. आता तुम्ही मला सांगा, 100 रुपयाला वस्तू घेतली तुम्ही आणि 150 रुपयाला विकली, तर फायदा किती रुपयाचा झाला, तुमचा नफा किती झाला, 50 रुपयांचा. याच्यामध्ये काय केलं, खरेदी किती रुपयाला केली होती आणि विक्री किती रुपयाला केली, या दोघांमधला फरक घेतला, तो 50 रुपयाचा होता. खरेदी 4 रुपये, विक्री 7 रुपये, या दोघांमध्ये फरक कितीचा आहे, 3चा. आणि हाच तुमचा काय आहे, नफा. फरक किती, 3 आणि 3 रुपये काय आहे, नफा आहे. आता विचारलं ह्या नफ्याची टक्केवारी किती, आणि तुम्हाला नफा काढा तोटा काढा, याला बेस काय असतो, खरेदी किमतीचा असतो. कारण खरेदी केली तर तुम्हाला विकता येतं आणि विकलं तर तुम्हाला नफा आणि तोटा समजतो. आता या ठिकाणी काय झाले, हा 3 रुपयाचा नफा झालेला आहे. हे किती रुपयावरती आहे, 4 रुपयावरती. आणि कोणताही अपूर्णांक, आता टक्केवारी करायची. आता हा काय आहे आपला अपूर्णांक, अपूर्णांकाचा आपल्या टक्केवारीमध्ये कन्वर्ट करायचा असेल तर आपण काय करतो, गुणिले 100% बरोबर. या ठिकाणी 4 ने भाग दिला त्या ठिकाणी 25% येईल. 25 गुणिले 3 किती येईल, 75%. हा काय आहे तुमचा नफा आहे. विद्यार्थी मित्रांनो, अगदी सोप्या पद्धतीने हे प्रॉब्लेम्स आपले या एपिसोडचे झालेले आहेत. तर तुम्ही काय करा, जर तुम्हाला कोणता डाऊट असेल तर तुम्ही जरूर सांगा. एक्झाम्पल आज 4च घेतलेले आपण, पण त्याच्यामध्ये कन्सेप्ट खूप चांगले आपण क्लिअर केलेले आहेत. आता काय करा, तुम्ही जर कमेंट्समध्ये सांगा तुम्हाला PYQ सिरीज हवी की IAS लेक्चर सिरीज पुढे ठेवायची आहे. तुम्ही ऑप्शन सांगा. GDची एक्झाम जवळ आलेली आहे तर तुमच्या चॉईस बेसवरती आपण पुढचा निर्णय घेऊया. अजून हे लेक्चर 2-3 दिवस अजून आपले चालणार आहेत आणि 2-3 दिवसामध्ये तुमचा काय आपला रिप्लाय येतोय त्याच्यावरती ते सर्व गोष्टी डिपेंड असतील. आणि तुम्हाला सांगणं गरजेचं आहे. तुम्ही सांगा, व्हिडिओला जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करा आणि आपण या ठिकाणी थांबूया. ठीक आहे.